बृहन्मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेत आपल्या सर्वांचे स्वागत. दिस इज सुप्रिया प्रभू फ्रॉम खेडनगर म्युनिसिपल सेकंडरी इंग्लिश स्कूल. विभाग 4 विभाग 4 भाषा अभ्यास. एकूण गुण 16. त्यात आपण विभाग चौथा जो आहे तुमचा बोर्ड पेपर पॅटर्न अनुसार क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो भाषा अभ्यास आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे ग्रामर असतील, व्याकरण असतील ते आज आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 विभाग 4 मध्ये 2 सब क्वेश्चन आहे अ आणि आ. क्वेश्चन व्याकरण घटकावर आधारित कृति एकूण गुण 8 मीन्स जो क्वेश्चन है उसमें व्याकरण घटक के ऊपर क्वेश्चन पूछा जाएगा, वो टोटल 8 मार्क्स के लिए होंगे. देन सेकेंड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन का सब क्वेश्चन आ जो आहे त्यामध्ये भाषिक घटकावर आधारित कृती म्हणजे तुमच्या लेसनमधले पोयममधले जे पण ग्रामर असतील त्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारले जातील. एकूण गुण 8. अशा प्रकारे एकूण 16 गुणाचे प्रश्न असतील, व्याकरण प्रश्न असतील. ते आपण विस्तारात पाहू. क्वेश्चन नंबर 4चा जो आहे व्याकरण घटकावर आधारित कृती एकूण गुण 8. त्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विभागलेले आहेत ते आपण पाहूत. क्वेश्चन नंबर 1, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. त्यासाठी तुम्हाला 2 गुण दिले जातील. तो कशा प्रकारे असणार आहे? वाक्याचा प्रकार विधानार्थी वाक्य असणार, प्रश्नार्थी वाक्य असणार, आज्ञार्थी वाक्य असणार आणि उद्गारार्थी वाक्य. म्हणजे तुम्हाला 2 वाक्य दिली जातील. त्या 2 वाक्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की तो वाक्य विधानार्थी आहे का प्रश्नार्थी आहे, आज्ञार्थी आहे किंवा उद्गारार्थी वाक्य आहे. तुम्ही जेव्हा आन्सर करणार क्वेश्चन आन्सर करणार व्याकरण त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन नंबर लिहायचं है. जब भी आप आंसर करोगे तो प्रॉपर क्वेश्चन नंबर देना है और आंसर करना है. तो अगर आपने लिखा क्वेश्चन नंबर 4 का और आपने क्वेश्चन नंबर 2 लिखा तो मार्क्स कट होने की चांसेस है. इसीलिए हमेशा ध्यान में रखना है, नेहमी काळजी घ्यायला हवं की कोणता क्वेश्चन नंबर तुम्ही लिहत आहात. तर प्रॉपर घाई गडबड न करता पहिले आपलं काम आहे की कोणता क्वेश्चन नंबर मेन क्वेश्चन नंबर आहे. आता मेन क्वेश्चन नंबर कोणता आहे? 4. चौथा क्वेश्चन आहे. तर चौथा क्वेश्चन जो तुमचं आन्सर शीटमध्ये मेन जो आहे कॉलम बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मेन्शन करायचं आहे. त्यानंतर सब क्वेश्चन तो तुमचा मार्जिनच्या बाजूला लिहायचा आहे. त्यानंतर त्याच्या अंडरमध्ये जो सब क्वेश्चन असणार तो क्वेश्चन नंबर प्रॉपर टाकायचा आहे आणि आन्सर करायचं. तर इथे तुम्हाला 2 सेंटेन्स दिले जातील. ते 2 सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य म्हणजे स्टेटमेंट असणार, सिंपल सेंटेन्स असणार. तिथे कोणताही प्रश्नचिन्ह नसणार किंवा एक्सक्लेमेटरी चिन्ह नसणार, उद्गार चिन्ह नसणार किंवा ऑर्डर नसणार. आज्ञार्थी वाक्य म्हणजे ऑर्डर. तो सिंपल सेंटेन्स असणार. तो विधानार्थी वाक्य असणार. तिथे तुम्हाला जर वाक्य सिंपल सेंटेन्स असेल तर तुम्हाला लिहायचं आहे विधानार्थी वाक्य. अशा प्रकारे स्पेलिंगसुद्धा मिस्टेक नाही झालं पाहिजे त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि उत्तर लिहायचं विधानार्थी वाक्य. इन केस प्रश्नार्थी वाक्य आलं तर प्रश्नार्थी वाक्य कसं ओळखलं जाणार आहोत? जेव्हा सेंटेन्सच्या एंडमध्ये जर क्वेश्चन मार्क असेल, प्रश्नचिन्ह असेल त्यावेळेस तो वाक्य असणार प्रश्नार्थी वाक्य. तर अशा प्रकारे जर वाक्य प्रश्नार्थी वाक्य असेल, जेव्हा सेंटेन्सच्या एंडमध्ये जर क्वेश्चन मार्क असेल तर आपल्याला तिथे उत्तर काय लिहायचं आहे? प्रश्नार्थी वाक्य असं पूर्ण लिहायचं आहे. त्यानंतर आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्यामध्ये थोडंसं साम्य आहे, पण आज्ञार्थी वाक्यामध्ये ऑर्डर देतो, ॲडवाइस देतो. ओके.
तो सेंटेन्स आपण नीट वाचलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला उत्तर लिहायचं आहे. सो आज्ञार्थी वाक्य फॉर एक्झाम्पल मी सांगणार की अभ्यास अ, अभ्यास करा. आता सेंटेन्स असेल अभ्यास करावा, दररोज अभ्यास करावा. अशा प्रकारे सेंटेन्स असेल, तर तो असेल विधानार्थी वाक्य. दररोज अभ्यास करावा मीन्स क्या? कि हर रोज पढ़ाई करना है। ओके, तो इन केस अगर वो आज्ञार्थी वाक्य रहेगा तो कैसा रहेगा? दररोज अभ्यास करा मीन्स क्या? एडवाइस दिया है, हर रोज अभ्यास करना है, करो ऐसे. सो अशा प्रकारे जर सेंटेन्स असेल तर तो असणार आज्ञार्थी वाक्य. आणि चौथा जो आहे उद्गारार्थी वाक्य म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं आश्चर्य झालं किंवा दुःख झालं किंवा आपण एक्साईट होतो. अशा प्रकारे आपण काय करतो? उद्गार करतो. "अरे रे!" असं करतो किंवा किती अद्भुत चित्र आहे, किती सुंदर चित्र आहे, असं वाक्य असणार आणि वाक्याच्या शेवटी अ, उद्गार चिन्ह आणि एक्सक्लेमेटरी साइन असेल, त्यावेळेस तो वाक्य असणार उद्गारार्थी वाक्य. तर ह्या 4 पैकी कोणत्याही 2 वाक्याचा प्रकार विचारले जातील म्हणजे सेंटेन्स असतील आणि त्या सेंटेन्सला तुम्हाला बरोबर ओळखायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. क्वेशन नंबर 2 कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. तर इथे पहिल्या प्रश्नामध्ये वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये वाक्याचं रूपांतर करायचं आहे. तर वाक्यांचं रूपांतर कशाप्रकारे करायचं आहे? तर इथे तुम्हाला 2 गुण दिले जातील. तर 2 गुण 2 सेंटेन्स असेल, दोन्ही सेंटेन्स ला तुम्हाला जे कंसामध्ये अ, वाक्प्रचार रूपांतर करायला सांगितलंय, त्यानुसार तुम्हाला वाक्याचं रूपांतर करायचं आहे. तर विधानार्थी इथे बघ एक गोष्ट लक्षात द्यायचं आहे. एक चीज़ ध्यान में देना है कि कोई भी आज्ञार्थी वाक्य को प्रश्नार्थी करने के लिए बोलेंगे या फिर उद्गारार्थी को प्रश्नार्थी, ऐसे यहाँ पे इंटरनली आपको नहीं पूछेंगे। जो भी पूछेंगे विधानार्थी को प्रश्नार्थी करो या फिर प्रश्नार्थी को विधानार्थी करो, ऐसे ही पूछेंगे। या तो सिंपल सेंटेंस को प्रश्नार्थी करना है या फिर सिंपल सेंटेंस को आज्ञार्थी करना है, विधानार्थी वाक्याला उद्गारार्थी करायचं आहे किंवा तिसरा चौथा जो प्रकार आहे होकारार्थीला नकारार्थी करायचं किंवा नकारार्थीला होकारार्थी करायचं. म्हणजे पॉझिटिव्ह जो सेंटेन्स असेल त्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये करायचं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, हे कोणत्याही वाक्याचं रूपांतर जेव्हा आपण करतो, त्या वाक्याचं मीनिंग बदललं नाही पाहिजे. मतलब जब हम वाक्य का रूपांतर करते हैं, तो उसका जो मीनिंग है वो चेंज नहीं होना चाहिए, तो उसका ध्यान में देना है. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायला सांगतील. म्हणजे एक सिंपल सेंटेन्स दिले जातील आणि त्या सिंपल सेंटेन्सला तुम्हाला कंसामध्ये दिले असतील, की प्रश्नार्थी वाक्य करा. त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, ते सिंपल सेंटेन्सला प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय. ये विधानात सिंपल सेंटेंस क्या है, प्रश्नार्थी वाक्य में कन्वर्शन करना है. सेकंड विधानार्थी वाक्य अगर या फिर आज्ञार्थी वाक्य दिया रहेगा, तो सपोज़ दररोज़ अभ्यास कर कर ऐसे क्वेश्चन रहेगा, दररोज़ अभ्यास कर, तो उसको विधानार्थी कैसे करोगे? दररोज़ अभ्यास करावा. इस प्रकार तुमको आंसर लिखना है. देन विधानार्थी वाक्याला उद्गारार्थी वाक्य करा. तो वाक्य करने के लिए बोला है या फिर उद्गारार्थी वाक्य वहाँ पर दिया जाएगा और वहाँ पर कंस में बताए जाएँगे कि विधानार्थी वाक्य करो, तो तुमको विधानार्थी वाक्य करना है. तो हमेशा जब क्वेश्चंस देते हैं सॉरी, तो क्वेश्चन को पहले पढ़ना है, अच्छी तरह से पढ़ना है, मीनिंग समझ के लेना है, अंडरस्टैंडिंग करना है, उसके बाद आंसर करना है. कभी भी गड़बड़ करोगे तो फिर अगर आपको आंसर सही से आता होगा तो भी आप मिसअंडरस्टैंडिंग हो जाएगा क्वेश्चन पढ़ने में, तो फिर आपका मार्क्स कट हो जाएँगे. इसीलिए
क्वेश्चन को प्रॉपरली समझ के लेना है, रीड करना है, उसके बाद ही आन्सर करना है. क्वेश्चन नंबर 3. तर इथे कोणत्याही प्रकारचा तुम्हाला ऑप्शन असणार नाहीये. हे सगळे क्वेश्चन आहे. तुम्हाला कंपल्सरी अटेंड करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही 2. आता ह्या क्वेश्चनला तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातील. फक्त ह्याच क्वेश्चनला तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातील. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. अर्थ सांगण्यासाठी इथे बघा ईच क्वेशन 2 मार्क्स. सो टोटल मार्क्स इस 4. ओके. सो 2 मार्क कसं विभागणी केलेले आहे. 1 मार्क तुम्हाला वाक्प्रचार जो दिला जातील, त्याचा अर्थ सांगितल्याबद्दल 1 मार्क दिला जातील आणि त्यानंतर तुम्ही जे वाक्यामध्ये तुम्ही उपयोग करणार, वाक्प्रचाराचा उपयोग करणार, त्यासाठी तुम्हाला 1 मार्क मिळतील आणि अशा प्रकारे तुम्हाला 2 गुण मिळतील. तर तुम्हाला ह्या पद्धतीने उत्तर द्यायचं आहे. तर वाक्प्रचाराचा अर्थ सांगताना जेव्हा तुम्ही अर्थ लिहिणार, त्यावेळेस तो अर्थ त्या अर्थाचा जो तुम्ही मीनिंग लिहिणार आहे, तो मीनिंग तुम्हाला वाक्प्रचारामध्ये यूज नहीं करायचा है. कभी-कभी मुलं काय करतात, कभी-कभी बच्चे क्या करते हैं, जिसका वाक्प्रचार का मीनिंग वाक्प्रचार दिया है और उसके सामने आप मीनिंग लिखते हो और जो मीनिंग लिखा है ना, उसी को आप क्या करते हो, सेंटेंस में यूज़ करते हो. ऐसे बिल्कुल भी नहीं करना है. जहाँ पर जो वाक्प्रचार दिया है, उसी को सेंटेंस में यूज़ करना है और अंडरलाइन भी करना है. पेन से जिथे तुम्ही वाक्प्रचारामध्ये तुम्ही उत्तर लिहिता, त्यावेळेस तो वाक्प्रचार जिथे आलेला आहे वाक्यामध्ये, तिथे तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. कारण जे पेपर चेक करणार त्यांना पण ईझी होईल, की तुम्ही हा वाक्प्रचार तुम्ही ह्या सेंटेन्समध्ये यूज केलेला आहे. ओके. तर वाक्प्रचार लिहिताना ह्या क्वेशनमध्ये वाक्प्रचार डायरेक्टली लिहायचा आहे. त्यानंतर डॅश करून हायफन करून तुम्हाला त्याचा अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. अ, ह्या क्वेशन नंबर 3 मध्ये तुम्ही डायरेक्टली आन्सर नाही लिहायचं आहे. इथे तुम्हाला वाक्प्रचार जो तुम्ही सिलेक्ट करणार, 3 पैकी तुम्ही 2 लिहिणार आहेत. तर तो वाक्प्रचार आधी लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर डॅश करून, हायफन करून तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला 3 पैकी कोणत्याही 2 सिलेक्ट करायचा जो तुम्हाला ईझी वाटतं, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तो प्रश्न तुम्ही निवडायचा आणि उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया क्वेशन नंबर आ. चौथा क्वेशनमधला क्वेशन नंबर आ आपण पाहणार आहोत. ओके. सो कोणता प्रश्न आहे? व्याकरण घटकावर आधारित कृती एकूण गुण 8. म्हणजे इथे तुम्हाला व्याकरण घटकावर प्रश्न विचारले जातील. 1 सेकंड. व्याकरण घटकावर नाही, सॉरी, इथे मिस्टेक झालेलं आहे. व्याकरण नाही, भाषिक घटकावर म्हणजे तुमचं जो पॅसेजमध्ये जो ग्रामर असतील, त्यानुसार पोएममधले ग्रामर असतील, त्यानुसार तुमचं प्रश्न असतील. इथे थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. व्याकरण नाही, इथे भाषिक घटकावर असणार आहे. शब्दसंपत्ती. अंडर क्वेश्चन नंबर 4, सब क्वेश्चन आ, फर्स्ट क्वेश्चन शब्द संपत्ति. सो यहाँ पर टोटल 5 क्वेश्चन है. 5 क्वेश्चन में से कोई 4 क्वेश्चन तुमको एग्जाम में पूछा जा सकता है. ओके. ऑल द क्वेश्चंस आर कंपल्सरी. सो क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 है. उसमें से कोई भी पाँचों में से कोई भी 4 प्रश्न तुमको एग्जाम में पूछा जा सकता है. सो हर क्वेश्चन में प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 2-2 शब्द दिले जातील. तर एक शब्दाला
अर्धा गुण असणार आहे. अशा प्रकारे दोन्ही शब्दांचं जर उत्तर तुम्ही लिहिलात, तर पूर्ण 1 मार्क मिळतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जर ग्रामॅटिकल मिस्टेक्स असेल, तर तो गुण तुमचा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून हे जे ग्रामर पार्ट आहे, तिथे लक्षपूर्वक तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. लक्षपूर्वक तुम्हाला लिहायचं, स्पेलिंग प्रॉपर आहे की नाही. कधी-कधी काय तुम्ही लिहितात, समानार्थी तुम्ही लिहितात. तुमच्या मनात आहे की ह्या शब्दाचा तुम्ही अर्थ लिहिला आहे. पण कधी-कधी काय होतं, तुमचं स्पेलिंग मिस्टेक झाल्यामुळे त्या अर्थाचा वेगळाच अर्थ निघतो. मग त्यावेळेस तुमचं प्रश्नाचा अ, उत्तर चुकणार. म्हणून इथे आपल्याला ग्रामर पार्ट जो आहे तिथे तुम्हाला जरा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. जसं तुम्ही मॅथ्सचं क्वेशन आन्सर सॉल्व्ह करतात, प्रॅक्टिस करतात, तशाच प्रकारे ग्रामर पार्टसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे. स्पेलिंग कसं लिहायचं आहे, मात्रा कसं येतो, अकारार्थी, उकारार्थी कसा असतो, वेलांटी कशाप्रकारे द्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारीक-बारीक गोष्टींचा सराव करायला हवंय. अभ्यास करायला हवे. जर तुमचं प्रॅक्टिस प्रॉपर असेल, तर तुम्हाला 100% आउट ऑफ मिळेल ग्रामर पार्टमध्ये. तर टोटल इथे स्कोरिंग आहे 16 मार्क्स का। तर ग्रामर पार्ट को तुम लोग अच्छे से प्रैक्टिस करो तो इसमें आउट ऑफ आता है। जैसे मैथ्स में कैसे पूरा आउट ऑफ मार्क्स मिलते हैं, उसमें थ्योरेटिकल नहीं होता है। उसी प्रकार ग्रामर पार्ट भी ऐसे ही है कि वो आउट ऑफ रहता है। वहाँ पे थ्योरेटिकल नहीं है तो आउट ऑफ तुमको मार्क्स 100% मिलेंगे। तो इसीलिए प्रैक्टिस की ज़रूरत है। स्पेलिंग ठीक से लिखना ज़रूरत है। तो अभी हम देखेंगे क्वेश्चन नंबर 1 आपण पाहूया. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. तर इथे 2 समानार्थी शब्द दिले जातील आणि त्याला तुमचं सिमिलर वर्ड्स लिहायचं आहे. ओके. कधी-कधी तुम्ही काय करता, क्वेशन नीट वाचत नाही आणि कधी-कधी तुम्ही विरुद्धार्थी लिहून टाकतात. काही मुलं असं लिहितात, की गडबडीत काय करतात, विरुद्धार्थी शब्द लिहा इथे विचारलेले आहे आणि ते काय करतात, की विरुद्धार्थी शब्दाला समानार्थी लिहितात आणि समानार्थी शब्द जर दिले असेल त्याचं विरुद्धार्थी शब्द लिहितात. असं कधी करू नये. पहिलं आपलं काम आहे, की आपण प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. प्रश्नाचं वाक्य नीट समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उत्तर द्यायचं आहे. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा, त्यासाठी 1 गुण आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. मीन्स क्या? कि ऑपोजिट वर्ड्स लिखना है। तो वहाँ पर 2 वर्ड्स देंगे, उसका तुमको क्या करना है, ऑपोजिट वर्ड लिखना है। तो वहाँ पर 1 मार्क्स मिलेंगे। देन थर्ड प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा। सो ग्रुप ऑफ वर्ड्स रहेंगे, तो ग्रुप ऑफ वर्ड्स को तुमको 1 वर्ड में लिखना है, तो उसके लिए वहाँ वहाँ पर 1 मार्क है। तो इथे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, तिथे एकच तुम्हाला लिहायचं आहे. तिथे ऑप्शन नाहीये, एकच प्रश्न असणार आहे. तर तुम्हाला एक शब्दात तुम्हाला लिहायचं आहे. ते पुढे आपण पाहू. हा जो पार्ट आहे शब्दसंपत्ती, ह्यावरती आपण पुढे डिस्कस करणार आहोत. वचन बदला. वचन बदला यानी की एकवचनमध्ये असेल तर अनेक वचनमध्ये करायचं आहे आणि अनेक वचनमध्ये असेल तर एकवचनमध्ये करायचं आहे. ओळखा, कुठला वचन आहे, ओळखा असे विचारले, तर तुम्हाला लिहायचंय. तिथे शब्द दिले जातील. तर त्या शब्दाचा शब्द एकवचन आहे, तर एकवचन लिहायचं आहे. जर तो अनेक वचनमध्ये मोडला गेला असेल, तर तुम्हाला अनेक वचन लिहायचंय. तर वचन बदला किंवा वचन ओळखा, हे दोन्हीपैकी प्रश्न विचारले जातील. कोणताही प्रश्न विचारले जातील. त्यासाठी तुम्हाला 1 गुण आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे लिंग बदला किंवा लिंग ओळखा. बदला आणि ओळखा त्यामध्ये फरक है। बदला मीन्स क्या उसको स्त्रीलिंग है तो उसका पुल्लिंग वर्ड लिखना है और ओळखा बोला तो तुमको लिखना है कि वो स्त्रीलिंग है या पुल्लिंग है, नपुंसकलिंग है, वो लिखना है। ओके? तो हमेशा वो क्वेश्चन को प्रॉपर से समझ के लेना बहुत ज़रूरी है और उसके बाद ही आंसर करना है। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन. म्हणजे तिथे तुम्हाला
2 मार्क आहे आणि हा हा जो नियमानुसार लेखन आहे, तिथे तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न असतील. त्यापैकी कोणताही एक प्रश्न विचारला जातील. तर पहिला प्रश्न असा असेल, अचूक शब्द ओळखा. 4 पर्यायासह 2 शब्द मीन्स क्या कि वहाँ पर तुमको 4 शब्द देंगे, उसमें से कोई एक शब्द जो होता है 4 शब्द में से 1 शब्द वो राइट होगा। उसमें कोई भी स्पेलिंग मिस्टेक नहीं रहेगा और बाकी तीनों जो शब्द है वो ग्रामेटिकल मिस्टेक्स रहेंगे। तो उसमें से कोई एक जो शब्द है, चारों में से एक शब्द है वो सही रहेगा, उसको तुमको पहचानना है। तो इसीलिए क्वेश्चन क्या है अचूक शब्द ओळखा। तो अगर वो तुम लोग ने प्रॉपर्ली उसको पहचाना तो उसको तुमको 1 मार्क्स मिलेंगे। ऐसे तुमको 2 ग्रुप ऑफ वर्ड्स पूछेंगे। जो 4 ऑप्शंस रहेंगे, 4 ऑप्शन में से एक जो वर्ड है वो सही रहेगा। ऐसे तुमको 2 क्वेश्चन पूछेंगे 2 मार्क्स के लिए या फिर किंवा दुसरा असा प्रश्न असेल वाक्यलेखन नियमानुसार लिहिणे. 2 वाक्ये प्रत्येकात 2 शब्द चुकीचे. म्हणजे काय, की ते 2 वाक्य दिले जातील आणि त्या प्रत्येक वाक्यामध्ये 2 शब्द जो आहे तो स्पेलिंग मिस्टेक्स असणार आहे आणि ते दुरुस्त करून तुम्हाला लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही दुरुस्त करून लिहिता वाक्यामध्ये, तर वाक्य परत तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे आणि जिथे तुम्हाला जो जो शब्दांचा तुम्ही दुरुस्त केलेला आहे, त्या दुरुस्त केलेल्या शब्दाला अंडरलाइन करायचं आहे पेनाने. ओके? यहाँ पर क्या बताया है कि वाक्य लेखन नियमानुसार लिखने यानी कि क्या वहाँ पर 2 वाक्य देंगे और 2 वाक्य में से हर वाक्य में 2 जो शब्द है 2 वर्ड है वो स्पेलिंग मिस्टेक्स रहेगा और उसका आंसर कैसे करना है जब तुम सेंटेंस पूरे इसके साथ में लिखोगे आंसर लिखोगे तो डायरेक्टली जो वर्ड गलत है वो नहीं लिखना है तुमको फिर से वो सेंटेंस लिखना है और जहाँ पर जो वर्ड में मिस्टेक है, स्पेलिंग मिस्टेक है, उसको तुमको पेन से अंडरलाइन करना है। यानी कि हर जो सेंटेंस में 2 वर्ड स्पेलिंग मिस्टेक रहेंगे और वो स्पेलिंग मिस्टेक्स जहाँ पर हुआ है, उसको सही करके लिखना है और उसके नीचे जहाँ पर तुमने सही किया है, वो वर्ड के नीचे अंडरलाइन करना है पेन से। ताकि जो पेपर चेक करने वालों को पता चले कि इन्होंने सही से लिखा है। ओके, तो इस प्रकार आंसर करना है। पूरे स्टेटमेंट के साथ से फिर से लिखना है। सो ये जो क्वेश्चन है क्वेश्चन नंबर आ का जो सेकंड क्वेश्चन सब क्वेश्चन सेकंड है, तो वहाँ पर ये दोनों नहीं पूछेंगे, दोनों में से कोई एक पूछा जा सकता है। यहाँ पर 4 ऑप्शंस देंगे ऐसे 2 क्वेश्चंस पूछेंगे या फिर 2 वाक्य देंगे, 2 वाक्य में से 2 वर्ड्स के स्पेलिंग मिस्टेक्स रहेंगे। इस प्रकार यहाँ पर 2 मार्क्स के लिए ये क्वेश्चन्स रहेंगे। देन विराम चिन्हे. तिसरा प्रश्न है विराम चिन्हे 2 गुण. इथे योग्य विराम चिन्हे वापरा किंवा विराम चिन्हे ओळखा. अशा प्रकारे इथे देखील 2 प्रकारचे ऑप्शन्स म्हणजे प्रश्न असतील. या दोन्हीपैकी कोणत्याही एक प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणजे योग्य विराम चिन्हे वापरा. मतलब कोई सेंटेंस देंगे, वो उसको तुमको क्या करना है कहाँ पर कौन-सा विराम चिन्ह आता है वो तुमको समझना है और वहाँ पर तुमको लिखना है। फॉर एग्ज़ाम्पल एक सेंटेंस देंगे, वहाँ पर डबल इनवर्टेड कॉमा नहीं रहेगा या फिर कॉमा नहीं रहेगा या फिर फुल स्टॉप नहीं रहेगा या फिर वो सेंटेंस के हिसाब से अगर क्वेश्चन क्वेश्चन पूछा हुआ सेंटेंस है, तो वहाँ पर क्वेश्चन नहीं रहेगा, क्वेश्चन मार्क का साइन नहीं रहेगा या फिर एक्सक्लेमेटरी चिन्ह नहीं रहेगा, वो आश्चर्य या फिर कोई भी एक्साइटेड ऐसे कोई वाक्य रहेगा, तो वहाँ पर एंड एंड में अगर एक्सक्लेमेटरी चिन्ह साइन नहीं रहेगा, तो ऐसे टाइप के क्वेश्चंस पूछे जा सकते हैं। तो और यहाँ पर दूसरा प्रश्न है विराम चिन्ह ओळखा यानी कि तो मैच मैच द फॉलोइंग पूछा जा सकता है कि एक साइड में आपको विराम चिन्ह का नाम देंगे और दूसरे साइड में विराम चिन्ह देंगे, ऊपर-नीचे किए रहेंगे और तुमको पहचानना है कि वो कौन-सा विराम चिन्ह का कौन-सा विराम चिन्ह चिन्ह है। ओके?
विराम चिन्ह का नाम के सामने कौन-सा विराम चिन्ह है वो सही से लिखना है। इस प्रकार तुमको विराम चिन्ह पहचानना है। अभी हम देखते हैं आता आपण पाहूया 2020चा हा मार्च महिन्याचा जो बोर्ड पेपर झाला होता त्याचा आपला हा जो प्रश्न आहे तो ॲज एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. इथे बघा विभाग 4 मध्ये भाषाभ्यास, व्याकरण घटकावर आधारित कृती, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तर इथे 2 मार्क दिलेले आहे. अशा प्रकारे 2 सेंटेन्स दिले जातील आणि तुम्हाला वाक्यप्रकार ओळखायचा आहे. ओके. तर इथे तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? तो ये हुआ हा जो वाक्य आहे तो प्रश्नार्थी वाक्यामध्ये येणार. त्यानंतर तुम्हाला इथे आन्सर म्हणून घ्यायचं आहे. क्वेशन नंबर प्रॉपर लिहायचं आहे. मेन क्वेशन नंबर प्रॉपर लिहायचं आहे. त्यानंतर सब क्वेशन लिहायचं आहे. त्यानंतर हा जो क्वेशन नंबर 1चा सब क्वेशन 1 आहे तो तुम्हाला लिहायचा आहे आणि तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, की प्रश्नार्थी वाक्य. उत्तर कसं लिहायचं? प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर सेकंड रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. तो ये ॲडवाइस आहे, ऑर्डर आहे. तर तुम्हाला इथे काय लिहायचं आहे? आज्ञार्थी वाक्य. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया सेकंड प्रश्न दिलाय कंसातील सूचनानुसार वाक्य रूपांतर करा. तर तुम्ही इथे बघू शकता, की 2 सेंटेन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला ब्रॅकेटमध्ये सांगितलंय, की नकारार्थी करा. तर तुम्हाला सेंटेन्स रूपांतर करून लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे त्याला तुम्हाला काय करायला सांगितलं आहे, विधानार्थी करा म्हणजे सिंपल सेंटेन्स करा. तर तुम्हाला सिंपल सेंटेन्स करायचं आहे. अशा प्रकारे 2 गुणांसाठी ते विचारलेले आहे. त्यानंतर क्वेशन नंबर 3 जो आहे, वाक्प्रचार. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही 2 अशा प्रकारे तुम्हाला 3 प्रश्न दिलेत, ऑप्शन दिलेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणताही 2 लिहायचा आहे. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शनमध्ये हा क्वेशन नंबर 3 विचारलेला आहे. त्यानंतर सब क्वेशन भाषिक घटकावर आधारित कृती म्हणजे तुमचं पॅसेजमधला किंवा पोएममधला प्रश्न जो व्याकरण असतील त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर पहिला प्रश्न आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. तर तिथे 2 शब्द दिले जातील. त्या शब्दांचा तुम्हाला मीनिंग लिहायचं आहे. सिमिलर वर्ड्स लिखणं आहे. इथे 1 मार्क आहे आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. तर इथे 2 शब्द दिलेले आहेत. त्याचा तुम्हाला काय करायचं आहे विरुद्धार्थी शब्द लिहायचे म्हणजे अपोझिट वर्ड्स लिहायचे. तर इथे गडबड न करता प्रॉपर क्वेशन नंबर लिहून तुम्हाला हे जे प्रश्न इथे लिहिता तर हा प्रश्न पूर्ण लिहायचा आहे. तुम्ही इथे पाऊस समानार्थी तुम्ही वर्षा लिहिणार. तर वर्षा डायरेक्टली लिहायचं नाहीये. तुम्हाला काय करायचंय डायरेक्टली पाऊस इज इक्वल टू करून तुम्हाला वर्षा असं पूर्ण लिहायचंय. डायरेक्टली वर्षा लिहिलं तर ते चुकीचं प्रेझेंटेशन असणार. म्हणून इथे तुम्हाला काय करायचंय पूर्ण शब्द लिहायचे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं उत्तर लिहायचंय. विरुद्धार्थी शब्दामध्ये देखील तसंच आहे. सुरुवात अपोझिट वर्ड्स हे जे साइन आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आणि पुढे तुम्हाला काय करायचंय उत्तर लिहायचंय. सुरुवात, शेवट अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न आणि उत्तर दोन्ही लिहायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. तर इथे क्वेशन नंबर प्रॉपर लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो प्रश्न विचारलाय पायात चप्पल न घालता तो यहाँ पर तुमको आंसर लिखना है अनुवाणी। तो यहाँ पर ये क्वेश्चन जो है वो पूरा लिखना है, पायात चप्पल न घालता अनुवाणी। ऐसे यहाँ पर 1 मार्क्स मिलेंगे। 4th क्वेश्चन वचन बदला। तर वचन बदलायचं आहे, गोष्ट दिलेली आहे, कल्पना दिलेली आहे, त्याला तुम्हाला बदलून लिहायचं, वचन बदलून लिहायचंय, की एकवचनमध्ये असेल तर अनेक वचनमध्ये करायचंय, अनेक वचन असेल तर एकवचनमध्ये लिहायचंय. त्यानंतर दुसरा क्वेश्चन लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. तर इथे तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहे. ह्या सेंटेन्समध्ये 2
जो वर्ड आहे तो चुकीचा असणार आहे, स्पेलिंग मिस्टेक्स असणार आहे. ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्या अनुसार तुम्हाला परत हा सेंटेन्स इथे हा प्रश्न पूर्ण लिहायचा गरज नाहीये. उत्तर लिहिताना हा प्रश्न परत लिहायचा आहे आणि जिथे तुम्ही उत्तर दुरुस्त केलेला आहे शब्द, तो शब्द तुम्हाला अंडरलाईन करायचा आहे. जिथे तुम्ही स्पेलिंग मिस्टेक जो असेल तो वर्ड तो दुरुस्त करून लिहिलेला आहे आणि तो अंडरलाईन करायचा आहे. ते डायरेक्टली नाही लिहायचं आहे. पूर्ण स्टेटमेंटच्या बरोबरच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ओके. तर इथे ऑप्शन नाहीये, कंपल्सरी आहे. दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे विरामचिन्हे. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा उपयोग करा. तर इथे 2 वाक्य दिलेले आहेत. त्या दोन्ही वाक्यामध्ये त्या दोन्ही वाक्यामध्ये विरामचिन्हे कुठे लिहायचं आहे? डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे का? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे का? कॉमा लिहायचं आहे का? म्हणजे अल्पविराम आहे का? दुहेरी अवतरण चिन्ह आहे का? किंवा उद्गार चिन्ह आहे का? प्रश्नचिन्ह आहे का? कुठे योग्य प्रकारे तुम्हाला तो विरामचिन्ह ओळखून तुम्हाला तिथे लिहायचं आहे आणि तो सेंटेन्स परत लिहायचा आहे आणि जिथे-जिथे विरामचिन्ह जिथे-जिथे असणार त्याप्रकारे तुम्हाला लिहून परत तो सेंटेन्स लिहायचा आहे. तर हा प्रश्न परत लिहायचा नाहीये. उत्तर जेव्हा लिहिणार तो स्टेटमेंट तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये लिहून जिथे-जिथे विरामचिन्ह राहिले ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकी सेंटेन्स दुरुस्त करून तुम्ही लिहिणार. विरामचिन्ह योग्य प्रकारे तुम्ही उपयोग करणार. त्याला प्रत्येकी 1-1 मार्क आहे. अशा प्रकारे 2 मार्क तुम्हाला इथे मिळतील. त्यानंतर आपण पाहूया भाषिक घटकावर ते प्रत्येक ठिकाणी चुकी झालेली आहे. भाषिक घटकावर आधारित कृती. तर आपण 4th क्वेशन मध्ये क्वेशन नंबर 4 मध्ये जो आ आहे, सब क्वेशन आ आहे, तिथे आपल्याला अ, भाषिक घटकावरती आधारित कृती जो आहे विस्तारित रूपात मी तुम्हाला दिलेले आहे. ते तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या. 1 सेकंड हं. भाषिक घटकावर आधारित कृती. तर इथे शब्दसंपत्तीमध्ये पहिला प्रश्न आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. तर अशा प्रकारे थोडेसे मी समानार्थी शब्द इथे घेतलेले आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. पण हे अभ्यास करण्यासाठी तुम्ही हे उपयोगात घेऊ शकता. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. पहिला आहे जीभ, रसना. त्याचं मीनिंग सिमिलर वर्ड लिखना है यहाँ पर जीभ, रसना. दूसरा आहे पाणी. पाणीचा इथे 4 समानार्थी शब्द घेतलेले ह्यापैकी कोणताही एक लिहिलं तरी चालेल. पण प्रॉपर लिहिलं पाहिजे. जर तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही एक्स्ट्रा क्वेशन आन्सर लिहू शकता. पण 80 मार्कामध्ये तुम्हाला वेळ भेटणार नाही कदाचित. भेटलं तर तुम्ही बाकीचे उत्तर लिहिले तरी चालेल. यहाँ पर पानी का मीनिंग तुमको यहाँ पर 4 दिया है, तो चारों लिखने का ज़रूरत है क्या? नहीं है। कोई एक लिखा तो भी चलेगा। अगर तुम्हारे पास टाइम है आपके पास अगर पूरा क्वेश्चन आंसर सॉल्व किया, उसके बाद में आपके पास टाइम है, अगर आपको लगता है कि एक्स्ट्रा मैं क्वेश्चन का आंसर लिख सकता हूँ या लिख सकती हूँ, तो लिख सकते हो। एक्स्ट्रा आंसर भी लिख सकते हैं। लेकिन कभी लिखोगे? पूरा आपका क्वेश्चन आंसर सॉल्व होने के बाद में लिखना है। आप पहले ही उसके लिए टाइम करोगे तो तुम्हारा बाकी का क्वेश्चन का आंसर बच जाएगा, लिखना बच जाएगा, छूट जाएगा, फिर वो मार्क्स नहीं मिलेंगे। इसीलिए एक्स्ट्रा क्वेश्चन आंसर अगर लिखना है, कभी लिखोगे जब पूरा क्वेश्चन आंसर सॉल्व होने के बाद में अगर टाइम बचता है, तो उस समय तुमको आंसर करना है। ओके. तो यहाँ पर पाणी त्यासाठी समानार्थी शब्द दिलेले आहे. उदक किंवा जळ लिहू शकता किंवा नीर किंवा तोय, जळ.
ओके. तर 4 प्रकारे तुम्हाला 4 उत्तर दिलेले आहे. ह्यातलं कोणतेही एक लिहिलं तरी पण चालेल, पण स्पेलिंग मिस्टेक प्रॉपर असले पाहिजे. त्यानंतर आपण पाहूया तिसरा गोडपणा. गोडपणा मीन्स मधुरता. त्यानंतर ढग मीन्स मेघ, आग, अग्नी. त्यानंतर काम. इथे 2 शब्द आहे. काज किंवा कार्य. दोन्हीचं मीनिंग सेम आहे. काम म्हणजे काज किंवा कार्य. यापैकी एक लिहिलं तरीही चालेल. त्यानंतर गाय, धेनू, जमीन, धरणी, आई. इथे देखील तुम्हाला 5 ऑप्शन आहे. त्यापैकी कोणतेही एक लिहिलं तरी चालेल. आई म्हणजे माऊली, जननी, माता, माय, मातोश्री. त्यानंतर फूल. फूलचं मीनिंग देखील इथे भरपूर आहे. पुष्प आहे. पुष्प लिहू शकता. सुमन लिहू शकता. जो तुम्हाला ईझी वाटतं, जो शब्द तुम्हाला असं वाटतं, की हे मी लिहू शकतो, हे स्पेलिंग मी प्रॉपर लिहू शकतो, तर तोच तुम्ही बाय हार्ट करायचा आहे, तोच तुम्ही तशाच प्रकारे आन्सर लिहायचा आहे. पुष्प किंवा पुष्प लिहू शकता. फुलचं मीनिंग पुष्प लिहू शकता किंवा सुमन लिहू शकता. सुमसुद्धा सेम मीनिंग आहे. फुलचा दुसरा शब्द आहे. त्यानंतर कुसुम. यापैकी चारीपैकी कोणत्याही एक लिहिलं तरीसुद्धा ते चालेल. त्यानंतर पाऊस. पाऊसचा पर्जन्य पण लिहू शकता, वर्षा पण लिहू शकता. जो तुम्हाला ईझी वाटतं ते लिहू शकता. दोन्ही लिहिलं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर नदी. नदीचा दुसरा शब्द आहे सरिता किंवा तटिनी. दोन्हीचं मीनिंग सेम आहे. त्यानंतर शरीर. शरीर म्हणजे काया किंवा तनू किंवा अंग. तन पण लिहू शकता किंवा तनू पण लिहू शकता. ओके. काया, तनू किंवा तन किंवा अंग. त्यानंतर मन. मन, चित्त किंवा अंतःकरण. त्यानंतर स्त्री. स्त्री स्त्रीला आपण बाई, महिला, ललना लिहू शकता. महीना. महीना मीन्स मंथ. उसके लिए हम क्या लिखेंगे? मास. महीना, मास. त्यानंतर वारा. वाराला बघा इथे भरपूर शब्द आहे इथे. वात लिहू शकता, पवन लिहू शकता, हवा, अनिल, वायू, मारुत, समीरण. अशा प्रकारे कोणताही शब्द जरी लिहिलं तर ते बरोबर असणार आहे. एक कोणताही लिहिला तरी चालेल. त्यानंतर सावली. सावली मीन्स छाया. ओके. देन सुख. सुख, आनंद किंवा समाधान. त्यानंतर सूर्य. सूर्याला देखील भरपूर नाव इथे आहे. आपण काल कविता वाचली त्यामध्ये सूर्य आणि पणतीचा जो आपण जाता असताना काल अ, अ, स्थूल वाचन पाहिलं. त्यामध्ये कोणता शब्द आला होता? भास्कर आला होता. तर तेव्हा त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं, की रवी असो, सूर्य असो, भास्कर असो, हे सगळं सूर्याचंच वेगवेगळे नावं आहेत. तर हे समानार्थी तुम्ही लिहू शकता. सूर्य म्हणजेच रवी, अरुण, भास्कर, दिनकर, भानू, सविता हे सर्व सूर्याचे दुसरे नाव आहेत. ओके. ह्यापैकी कोणतेही एक लिहिलं, तुम्हाला कोणतेही स्पेलिंग तुम्हाला असं वाटतं की हेच सविता लिहू शकतो किंवा दिनकर लिहू शकतो, भास्कर लिहू शकतो किंवा मी रवी लिहू शकतो. ह्यापैकी कोणत्याही लिहिलं तरी ते चालेल. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक शब्दाला हाल्फ हाल्फ मार्क्स मिळेल. कारण 2 शब्द समानार्थीसाठी विचारले जातील. त्यानंतर या खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द. तर तुम्हाला थोडेसे मी विरुद्धार्थी शब्द इथे घेतलेले आहे. या व्यतिरिक्त देखील तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकता. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिला प्रश्न बघा. दास. दासचा विरुद्धार्थी. विरुद्धार्थी लिहिताना फक्त आन्सर नाही लिहायचं. फक्त मालक असं लिहू नका. तुम्ही आन्सर लिहिताना दोन्ही लिहायचं आहे. दाससुद्धा लिहायचं आहे आणि हा जो साइन आहे, क्रॉस साइन, हा क्रॉस साइन तुम्हाला लिहायचाच आहे. कारण तुम्ही असं हायफन टाकलं किंवा इज इक्वल टू साइन टाकलं, तर तो समानार्थी होईल. म्हणून अपोझिट वर्ड लिहिताना हा जो साइन आहे, तो लिहायचाच आहे आणि दोन्ही लिहायचे. प्रश्नसुद्धा लिहायचा आणि उत्तरसुद्धा लिहायचं आहे. दास पण लिहायचं आहे, हा साइनसुद्धा टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याचं उत्तर देखील लिहायचं आहे. असं
पूर्ण उत्तर लिहायचं आहे. दास, मालक. ओके. मृदू, कठीण किंवा ठणक हे दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालेल. सुखी, दुःखी, तृप्त, अतृप्त, जन्म, मरण, ज्ञान, अज्ञान, गोड, कडू, विकृती, प्रकृती, नंतर, आधी, विक्री, खरेदी, दोस्त, दुश्मन, विजय, पराजय, दूर, जवळ, निंदा, स्तुती, फायदा, तोटा, पास, नापास, पुढे, मागे, बरे, वाईट, पुण्य, पाप, मित्र, शत्रू. ह्याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण पाहूया तिसरा प्रश्न. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. तर इथे ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांनो. ईश्वर आहे असा मानणारा त्याला आपण काय म्हणतो? आस्तिक. भगवान है ऐसे मानने वाले को हम क्या बोलते हैं? आस्तिक बोलते हैं. ईश्वर नहीं ऐसे मानना यानी कि भगवान नहीं है ऐसे मानने वाले को क्या बोलते हैं? नहीं मानने वाले को, ईश्वर नहीं है ऐसे नहीं मानने वाले को बोलते हैं नास्तिक. भाषण देणारा यानी कि जो भाषण करता है उसको वक्ता बोलते हैं. भाषण ऐकणारा म्हणजे भाषण जो सुनता है उसको हम क्या बोलते हैं? श्रोता. कविता करणारा किंवा करणारी. कविता करणारा यानी कि जो करता है कवि, और करणारी स्त्रीलिंग और पुल्लिंग है. पुल्लिंग कविता करने वाला है तो वहाँ पर कवि लिखना है, और स्त्रीलिंग में यहाँ पर करणारी कविता करणारी अगर क्वेश्चन है तो तुमको लिखना कवयित्री. गाणे गाणारा, गायक. वाद्य वाजवणारा, वादक. यानी कि जो वाद्य बजाता है उसको हम वादक बोलते हैं. केलेले उपकार जाणणारा यानी कि जो उपकार किया है, सामने वाले ने उपकार किया है अपने ऊपर तो उसको ज्ञात रहना मतलब कृतज्ञ. केलेले उपकार विसरणारा यानी कि सामने वाले ने उपकार किया और उसको भूल गए तो उसको हम क्या बोलते हैं? कृतज्ञ बोलते हैं. तो दोनों का ये जो शब्द है वो स्पेलिंग है थोड़ा-सा देख के लेना है. कृतज्ञ, कृतज्ञ कसं लिहिलंय आणि कृतज्ञ कसं लिहिलंय ते आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. जर स्पेलिंग मिस्टेक झालं तर पूर्ण उत्तरच चुकणार आहे. पाहण्यासाठी आलेला यानी कि जो देखने के लिए आया है उसको बोलते हैं प्रेक्षक. स्वतःविषयी वाटणारा अभिमान यानी कि खुद के बारे में अभिमान जो करता है, रखता है उसको स्वाभिमान बोलते हैं. केवळ स्वतःचा फायदा पाहणारा मीन्स क्या? खुद का खाली फायदा के बारे में सोचता है उसको स्वार्थी बोलते हैं. नृत्य करणारा, नर्तक. लिहिता वाचता येणारा जिसको लिखना पढ़ना आता है उसको साक्षर बोलते हैं. लिहिता वाचता न येणारा उसको निरक्षर बोलते हैं. मूर्ती बनवणारा, मूर्तिकार किंवा शिल्पकार दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालेल. जमिनीवर राहणारे प्राणी, भूचर. जमीन के ऊपर रहने वाले प्राणी को भूचर बोलते हैं. पाण्यात राहणारे प्राणी जलचर. महीन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे, महीने में एक बार प्रसिद्ध होने वाला है उसको मासिक बोलते हैं. दररोज प्रसिद्ध होणारे उसको हम बोलते हैं दैनिक. अशा प्रकारे पुढील व्याकरण आहे, भाषिक शब्द आहे तो देखील आपण पुढच्या तासिकेत पाहणार आहोत. इथेच आपण थांबूया. Okay, thank you, ma'am. Thank you, ma'am. Thank you, students. Stay continued for 5 minutes. We have maths lecture.